शहरातील औद्योगिक आणि शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते किरण पातुरकर यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करून महत्त्वाची मते मांडली। प्रामुख्याने प्रलंबित असलेला आयटी पार्क आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या दोन विषयांवर त्यांनी प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधले। अमरावतीमध्ये आयटी पार्कची निर्मिती झाल्यास स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे पातुरकर यांनी नमूद केले। मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। आयटी पार्क मुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज हा कळीचा मुद्दा आहे। या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण होऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे अशी मागणी किरण पातुरकर यांनी केली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं विदर्भाच्या औद्योगिकरणावर आणि विकासावर लक्ष आहे। विशेषतः नागपूर आणि अमरावतीवर प्रचंड लक्ष आहे। अमरावतीमधून कोणताही प्रोजेक्ट आपण घेऊन गेलो तर ते तातडीने सँक्शन करतात। आयटी पार्क कृती समिती मिशन आयटी पार्क ॲट अमरावती कृती समितीने ज्यावेळी त्यांच्याकडे मागणी केली की अमरावतीला आयटी पार्क झाला पाहिजे, त्याची गरज आहे, त्यांनी त्याच वेळी सांगितलं की मी अमरावतीला आयटी पार्क करतो। आणि बेलोरा विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी अमरावतीला आयटी पार्क स्थापनेची घोषणा केली। त्यानंतर आता 22 डिसेंबर 2025 ला सेक्रेटरी उद्योग यांनी पत्र पाठवलं आणि अमरावतीला 141 एकर जागेवर आयटी पार्क स्थापन करण्यासाठी ती जागा ताब्यात घेऊन त्याच्यावर आयटी पार्कची स्थापना करावी आणि काम करावं अशा प्रकारचे आदेश दिले आहेत। म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं ते त्यांनी केलं। त्यासाठी आयटी पार्क कृती समितीवर मी त्यांना धन्यवाद देतो। माझ्यासोबत मी किरण पातुरकर आयटी पार्क कृती समितीचा संयोजक आहे। माझ्यासोबत माझे सहकारी आणि या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यापैकी रविभाऊ खांडेकर उपस्थित आहे, जयंत देशमुख उपस्थित आहे, दीपक खताडेजी उपस्थित आहे, प्रशांत मुंडेजी उपस्थित आहे, प्राध्यापक दिनेश सातंगीजी उपस्थित आहे, बाकी सगळे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल, पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल, ITIचे प्रिन्सिपल आणि सायन्स कॉलेजचे प्रिन्सिपल सुद्धा या कृती समितीचे सदस्य होते। हा आयटी पार्क आमची मागणी अशी आहे साहेबांकडे, मी टेक्निकल माहिती दिलेली आहे की काय काय आम्हाला त्या आयटी पार्क मध्ये लागेल, पण त्याच्या आधी आम्ही वडगाव मावळीला शहरात अमरावती शहरात 25 हेक्टर ई क्लास लँड आहे, त्यापैकी 10 हेक्टर जागेवर आयटी पार्क उभा करावा, जेणेकरून अमरावतीमध्ये 43 जे छोटे छोटे उद्योजक आहे आयटी क्षेत्रातले ते आणि ज्यांनी अमरावतीच्या लोकांनी बाहेर जाऊन आयटी कंपन्या स्थापन केल्या त्यांच्यासाठी त्या जागी जर का उद्योग ते चालू करू शकतात आणि कमीत कमी 2 ते 3 हजार लोकांना पहिल्याच दिवशी रोजगार मिळू शकतो। त्यामुळे पहिले हा वडगाव मावळीचा आयटी पार्क करावा आणि नंतर मोठा आयटी पार्क नांदगाव पेठमध्ये ॲडिशनल MIDC मध्ये 141 एकरावर साकार करावा अशी आमची मागणी आहे। पण आम्ही मुख्यमंत्र्याला खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आज अमरावतीला आयटी पार्क होत आहे। त्यांच्याचमुळे शासकीय मेडिकल कॉलेज झालं, मेगा टेक्स्टाईल पार्क झाला आणि विमानतळाचा विस्तार झाला। हे सगळं करण्यामध्ये जर का कोणाचा मोठा वाटा असेल तो म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।